आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स। ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। संपर्क 93 25 42 22 32। सायराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। सायराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। लाईफ इन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे 4 वर्षांपूर्वी लावलेलं छोटंसं रोप आज वटवृक्षामध्ये रूपांतरित झालंय। राहुरी सारख्या सेमी अर्बन भागामध्ये दर्जेदार आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपचार या ठिकाणी मिळत आहेत, हे निश्चितपणे अभिमानाची बाब आहे, असं प्रतिपादन राहुरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अरुण साहेब तनपुरे यांनी केलंय। रविवारी 26 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता लाईफ इन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 4था वर्धापन दिन तसेच 2D इको आणि सोनोग्राफी सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अरुण साहेब तनपुरे हजर होते। या प्रसंगी व्यासपीठावरती नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, माजी नगराध्यक्ष ताराचंद तनपुरे, नूतन नगरसेवक सागर तनपुरे, रवी आहेर, राजू शेख, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब उंडे आदी मान्यवर उपस्थित होते। तनपुरे पुढे म्हणालेत की या हॉस्पिटलच्या 4 वर्षांच्या प्रयत्नांना आज चांगलं फळ मिळालं आहे। अत्यंत गोरगरीब रुग्णांना देखील कमी दरात उपचार इथे मिळत आहेत। नगर, पुणे किंवा श्रीरामपूर इथे जाण्याची गरज न पडता राहुरीमध्येच दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध झाली आहे। या कार्याचं कितीही कौतुक केलं तरी ते थोडंच आहे। हॉस्पिटलच्या ॲडमिन वृषाली शेळके यांनी हॉस्पिटलमधील विविध सुविधा आणि सेवा यांची माहिती दिली आहे। मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर धनंजय पानसंबळ यांनी गरीब रुग्णांसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देत असल्याचं सांगितलं आहे। तसेच राहुरीमध्ये अद्याप नसलेली इको सेवा लाईफ इन हॉस्पिटलमध्ये प्रथमच सुरू झाली आहे, असं त्यांनी नमूद केलं। लाईफ इन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अक्षय खटके, डॉक्टर आशिष चौधरी तसेच डॉक्टर गजानंद वंगळ आणि डॉक्टर प्रवीण क्षीरसागर यांच्या माध्यमामधून आधुनिक तपासणी आणि उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर धनंजय पानसंबळ यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर प्राजक्त संदीप हिवाळे, डॉक्टर भरत पैठणे, श्रीमती रुपाली शेळके आणि सर्व कर्मचारी वर्गानं परिश्रम घेतले। कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं नागरिक या ठिकाणी उपस्थित होते। हॉस्पिटलचा आज 4था वर्धापन दिन या ठिकाणी साजरा झालेला आहे। 4 वर्षापूर्वी लावलेलं एक छोटंसं रोपटं त्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे। राहुरीसारख्या सेमी अर्बन एरियामध्ये इतका चांगला या ठिकाणी रुग्णांना उपचार त्या ठिकाणी मिळतो आहे। खरोखर या हॉस्पिटलचे सर्व मॅनेजिंग डायरेक्टर असतील, सर्व पदाधिकारी असतील, त्याचबरोबर सर्व डॉक्टर मंडळ असेल, यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो। आपण आपल्या 4 वर्षाच्या या प्रयत्नाला आज या ठिकाणी अत्यंत चांगलं फळ त्या ठिकाणी मिळतं आहे। अत्यंत गोरगरीब रुग्णालासुद्धा कमी पैशामध्ये त्याला उपचार त्या ठिकाणी मिळतो। त्याला नगरला जायला किंवा श्रीरामपूरला किंवा पुण्याला जायला त्या ठिकाणी लागत नाही आणि अशी सेवा या ठिकाणी उपलब्ध झाली, त्यांचं कितीही कौतुक केलं तरी थोडंच आहे। आणि माझ्या वतीने आज या प्रजासत्ताकच्या दिनाच्या निमित्तानं आणि 4थ्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो। अशाच प्रकारे याच्यापेक्षा चांगली सेवा या तालुक्यातील रुग्णांना त्या ठिकाणी मिळावी आणि मला खात्री आहे की सर्व हे युनिट अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतं आहे आणि लवकरच याच्यापेक्षाही चांगलं अद्ययावत हॉस्पिटल त्या ठिकाणी सुरू राहणार असं मला खात्री आहे। पुनश्च एकदा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि माझे 2 शब्द संपवतो। नमस्कार, मी धनंजय पानसंबळ,
लाईफ इन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर बोलतो आहे. आज आपल्या हॉस्पिटलचा 4था वर्धापन दिनानिमित्त एक छोटासा कार्यक्रम आपण आयोजित केला होता. खूप सर्वजण आले, सगळ्यांचे मी आभार मानतो. आपल्या हॉस्पिटलला आता 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 5व्या वर्षात आपण पदार्पण केलं. ह्या 4 वर्षाचा अनुभव पाठीशी घेऊन पुढील वर्षामध्ये खूप चांगल्या प्रकारे आणखीन नवीन योजना आणून गोरगरिबापर्यंत सरकारी योजना पोहोचवण्याचं काम आम्ही या माध्यमातून करत आहोत. आत्ताच आमचे डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अरुणसाहेब तनपुरे हे 2-3 तास वेळ दिला. त्यांनी पूर्ण हॉस्पिटल फिरून बघितलं, सर्व पेशंटला भेट दिली. 10-12 पेशंटच्या भेटीनंतर त्यांनी खूप आभार मानले की तालुक्यामध्ये एवढी मोठी सुविधा तुम्ही उभी केली. हे वास्तविक पाहता इतकं सोपं काम नाही, पण मी सांगू इच्छितो की त्यांच्या आशीर्वादामुळं आणि त्यांच्या सहकार्यामुळं आत्तापर्यंत हे 4 वर्ष आमचे पूर्ण झाले. आता 5व्या वर्षात आम्ही पदार्पण करत आहोत. तनपुरे घराण्यांनी खूप साथ दिली, मी त्यांचे पण खूप आभार मानतो. आणि आज आपण नवीन एक हॉस्पिटलला यंत्रणा आणली का 2D इको आणि सोनोग्राफी. तर राहुरीमध्ये 2D इकोची व्यवस्था नाही आहे, ती मशिनरी राहुरीमध्ये नाही आहे. तर ते नसल्यामुळं बरेचसे हार्ट अटॅकचे प्रमाण वाढू शकतात आणि आपल्या हार्टच्या आतमधील कंडिशन काय आहे हे बघण्याचं ते एक यंत्र आहे. आणि ते इथं राहुरीत नसल्यामुळं ते नगरला जावं लागतं. नगरला ती सुविधा असल्यामुळं जाण्यामध्ये दिरंगाई होती आणि दिरंगाई झाल्यामुळं कदाचित एखाद्याचा जीव पण जाऊ शकतो. म्हणूनसाठी आपण ही सगळी यंत्रणा उभी केलेली आहे. तर आज खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला, खूप लोकांनी भेट दिली, अजून पण लोक चालूच आहेत भेट देण्यासाठी. तर मी सर्वांचे मनस्वी आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, मी लाईफ इन हॉस्पिटलच्या ॲडमिन ऋषाली शेळके. आज आमच्या हॉस्पिटलला 4था वर्धापन दिन आहे. 5व्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये आज सोनोग्राफी 2D इको सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे. ते उद्घाटन अरुणसाहेब तनपुरे यांच्या हस्ते झालं असून नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे व इतर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा सुसज्ज पद्धतीने पार पडलेला आहे. या उद्घाटनाच्या निमित्ताने सर्व नगर शहराला राहुरी शहराला सांगायची अशी इच्छा आहे की जे 2D इको सोनोग्राफी करण्यासाठी आपल्याला शहरांमध्ये जावं लागत होतं ते आमच्या हॉस्पिटलमध्ये इथे आता ती सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. हे सर्व डोलारा उभं करण्याचं कारण की आपल्या इथले गोरगरीब जनतेसाठी मोफत सुविधा उपलब्ध व्हावा यासाठी आपण सगळे इथे प्रयत्न करतो. आपल्याकडे योजनेमार्फत वेगवेगळे ऑपरेशन्स होतात. आमची पूर्णपणे तयारी आहे की 80% कमीत कमी 80% लोकांचे गोरगरिबांचे 80% मोफत उपाययोजना इथे व्हावी आणि सर्वांनी याला भरभरून प्रतिसाद द्यावा ही आमची इच्छा आहे. सर्व राहुरीकरांना व आलेल्या सर्व मान्यवरांना मी आवर्जून सांगते की आपल्या इथल्या सुविधांचा लाभ घ्यावा व सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. महेश दाने, C24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.